नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यामधील संपूर्ण शेतकरी बांधवांसाठी आता सर्वात दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जारी केला आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या खात्यावरती 4,000 रुपये जमा होणार। कशाचे 4,000 रुपये जमा होणार तर पहा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2,000 रुपये। होय शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला 20 जून रोजीच पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता या ठिकाणी जमा झाला। आता 24वा हप्ता सुद्धा केंद्र सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये या ठिकाणी जमा करण्याचा निर्णय या ठिकाणी जारी झाला आहे। त्यासोबत राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याला मंजुरी मिळाली असून आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता सुद्धा पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। होय शेतकरी बांधवांनो, कोणत्या तारखेला जमा होणार आहे, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे, कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत आणि कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, हे जर का तुम्हाला सविस्तरपणे जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच आता पुढे 1 ते 2 मिनिटे व्हिडिओला टाइम काढून पाहत चला, जेणेकरून तुम्हाला अधिकृत आणि खरी माहिती या ठिकाणी संपूर्ण समजणार आहे। पहा शेतकरी बांधवांनो, मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नरेंद्र मोदी व देशाचे पंतप्रधान असं देखील म्हणू शकतो आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजेच की आपल्या महाराष्ट्र राज्याचे देवेंद्र फडणवीस म्हणजेच की मुख्यमंत्री साहेब यांच्या माध्यमातून मोठा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकत्रपणे 4,000 रुपये रक्कम या ठिकाणी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्ही म्हणाल की पीएम किसान योजनेचा हप्ता तर आताच जमा झाला, इतक्या लवकर पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता का जमा होणार, तर ह्याचं देखील उत्तर मी आता तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्यापूर्वी कोणत्या शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार आहेत, कोणत्या जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेली आहे, कोणत्या तारखेला तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत आणि कोणते शेतकरी बांधव यामध्ये पात्र असणार आहेत, आता हे सविस्तरपणे शेतकरी बांधवांनो आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती जर का नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका। तर आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया की कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, व्हिडिओला देखील लाईक करा। तर बघा, केंद्र सरकारच्या माध्यमातून तुम्हाला दर वर्षाला 6,000 रुपये दिले जातात, त्याच प्रकारे राज्य सरकारच्या माध्यमातून बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला या ठिकाणी 6,000 रुपये वर्षाला दिले जातात। अशा प्रकारे दोन्हीही योजनांची मिळून शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वर्षाला 12,000 रुपये या ठिकाणी जमा होतात। आणि आता तुम्हाला या ठिकाणी 12,000 रुपये जमा होतात हे तर तुम्हाला समजलं, परंतु नेमकी तुमच्या खात्यावरती इतक्या लवकर पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता का जमा होणार आहे याचं उत्तर मी तुम्हाला आता थोड्याच वेळात पुढे देणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा रखडलेला 9वा हप्ता सुद्धा आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी स्पष्टपणे घेतला असून आता कृषी विभागाकडे मंजूर म्हणजेच की निधी मंजूर करून देण्यामध्ये आलेला आहे। आता फक्त म्हणजेच की पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत या ठिकाणी या निधीचं वितरण होत आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही पात्र आहात का, म्हणजेच की यामध्ये बरेच काही शेतकरी बांधव आता अपात्र देखील झालेले आहेत आणि पात्रतेची संख्या सुद्धा या ठिकाणी वाढलेली आहे। शेतकरी बांधवांनो, जर का तुम्ही पात्र असाल तर तुमच्या देखील खात्यावरती एकूण 4,000 रुपये रक्कम जमा होणार आहे आणि जर का तुम्ही अपात्र असाल तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा होणार नाही, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकत्रपणे 4,000 रुपये रक्कम मिळत आहे, आता हे सविस्तरपणे पुढे तुम्हाला 1 ते 2 मिनिटांमध्येच मी सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर बघा, केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय जारी केला असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती या ठिकाणी केंद्र सरकारचे पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2,000 रुपये या तारखेला जमा होणार। त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये देखील पीएम किसान योजनेच्या म्हणजेच की या तारखेला मंजुरी दिली असून आता याच तारखेला निधी मंजूर होणार। कोणती तारीख आहे हे देखील आपण शेतकरी बांधवांनो पुढे जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी हे
समजून घ्या की कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र आहेत आणि कोणते शेतकरी बांधव यासाठी अपात्र आहेत। तर शेतकरी बांधवांनो आता सविस्तरपणे मी तुम्हाला सांगत आहे, लक्ष देऊन पाहण्याचा प्रयत्न करा। तर बघा, ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता जमा झालाय, शेतकरी बांधवांनो लक्ष देऊन पहा, तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे। ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता जमा झालाय, जे शेतकरी बांधव पीएम किसान योजनेचे लाभार्थी असतात, तर अशाच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये असे मिळून टोटल शेतकरी बांधवांनो आता या ठिकाणी 4000 रुपये रक्कम तुमच्या देखील खात्यावरती या ठिकाणी जमा होणार आहे। त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे सुद्धा लाभार्थी पाहिजे, म्हणजेच की तुम्ही नमोचे मागील हप्ते म्हणजेच की तुमच्या खात्यावरती जमा झालेले पाहिजे, तरच तुमच्या खात्यावरती हा पुढील म्हणजेच की 4000 रुपयांचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे। कशा प्रकारे मिळणार आहे, कोणत्या वारे मिळणार आहे, कोणत्या तारखेला मिळणार आहे आणि सर्वात अगोदर कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहे, आता हे सविस्तरपणे पुढे पाहणार आहोत। तर बघा, आता पात्रतेची यादी नेमकी काय असणार आहे। जे शेतकरी बांधवांची ई-केवायसी पूर्ण आहे, जे शेतकरी बांधवांनो लक्ष देऊन पहा, ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी पूर्ण आहे अशा शेतकरी बांधवांना या दोन्हीही हप्त्यांचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, जर तुमची ई-केवायसी अपूर्ण असेल तर लवकरात लवकर ई-केवायसी पूर्ण करून घ्या, जेणेकरून तुम्हाला हप्त्याचा लाभ मिळवण्यासाठी काही अडथळा निर्माण होऊ नये। जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं आणि जर का तुमची कामे अपूर्ण असतील तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा होणार नाही, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळेच आता ई-केवायसी ज्या शेतकरी बांधवांची अपूर्ण असेल अशा शेतकरी बांधवांनी पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता मिळवण्यासाठी व नमोचा रखडलेला 9वा हप्ता मिळवण्यासाठी ई-केवायसी लवकर करून घ्यायची आहे। आणि ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी पूर्ण आहे त्यांना काहीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही, त्यांच्या खात्यावरती डायरेक्ट 4000 रुपये रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, नंबर 2 वरती काम म्हणजेच की फार्मर आयडी कार्ड। बरेच शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड नसेल तर लवकरात लवकर हे सुद्धा तुम्ही काढून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्ही शेतकरी ओळखला जाता, तुम्हाला शेतकरी योजनांचा कोणत्याही योजनांचा सरकारच्या योजनांचा लाभ या ठिकाणी मिळतो आणि मिळवण्यासाठी तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड असणे अतिशय आवश्यक आहे। ज्या देखील शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड नसेल तर अशा शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड हे लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे, जेणेकरून हप्त्याचा लाभ या ठिकाणी पूर्णपणे तुमच्या देखील खात्यावरती या ठिकाणी जमा होणार आहे। त्यामुळे फार्मर आयडी कार्ड नसेल तर लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला नंबर 3 वरती काम हे आहे की तुमचं जर का बँक खात्याशी आधार लिंक नसेल तर आधार लिंक करून घ्यायचं आहे। हे नेमकी का करून घ्यायचं आहे आता मी तुम्हाला सांगतो। तुम्हाला जेव्हा पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता जमा झाला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते म्हणजेच की तिकडून डीबीटीचं बटन दाबण्यामध्ये आलं आणि ते डीबीटीचं बटन दाबण्यामध्ये आल्यानंतर तुमच्या खात्यावरती रक्कम कशा प्रकारे जमा झाली, तेव्हा तुमचं आधार बँक खात्याशी लिंक आहे तेव्हाच तुमच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होते। जर का आधार बँक खात्याशी लिंक नसेल तर तुमच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होत नाही। त्यामुळे लवकरात लवकर तुमचं आधार बँक खात्याशी हे लिंक करून घ्यायचं आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला समजलंच असेल की कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। आता हे जाणून घ्या की कोणते शेतकरी बांधवांचे म्हणजेच की जिल्ह्यांचं नाव आलेलं आहे, तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आलेलं आहे का। पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता आता नेमके कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, मी तुम्हाला सांगणार आहे की कोणते शेतकरी बांधव म्हणजेच की कोणत्या तारखेला कोणत्या वारी कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। आता सर्वात अगोदर हे समजून घ्या की कोणत्या जिल्ह्यात सर्वात अगोदर ही रक्कम जमा होते, या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आलेला आहे की नाही हे देखील चेक करा। तर पहा, आता नंबर 1 वरती जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो उस्मानाबाद। उस्मानाबाद मधील जर शेतकरी असाल, उस्मानाबाद मध्ये राहून शेती करत असाल, नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, पीएमच्या 24व्या हप्त्याची आता प्रतीक्षा लागली असेल तर आता पीएमच्या 24व्या हप्त्याची तुमची देखील प्रतीक्षा संपली आहे। नमोच्या 9व्या हप्त्याची तर प्रतीक्षा आता पूर्णपणे संपलीच आहे। तुम्हाला आता एकत्रपणे हप्त्याचा लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे। त्यानंतर अहमदनगर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही, तुम्हाला सुद्धा योजनेचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे। त्यानंतर यवतमाळ वाशिम वर्धा मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर अकोला छत्रपती संभाजीनगर अमरावती बीड या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। बीड बुलढाणा चंद्रपूर या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। त्यानंतर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। त्यानंतर पालघर परभणी रत्नागिरी रायगड सातारा या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्यांमध्ये म्हणजेच की आता पूर्णपणे रक्कम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून
तारखेपासून जमा होणार आहे. आता कोणत्या तारखेला रक्कम जमा होणार आहे हे थोडक्यात जाणून घ्या. 2 जुलै रोजी शेतकरी बांधवांनो खात्यावरती रक्कम या जिल्ह्यामध्ये जमा होणार आहे. त्यामुळे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.